शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आपल्या सोबत आहेत. सर, गेल्या अनेक काळापासून महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता ती गोष्ट आज झालेली आहे. दोन्ही बंधूंनी राजकीय युती ही अधिकृतपणे जाहीर केलेली आहे. काय वाटतंय आता या पत्रकार परिषदेनंतर, या घोषणेनंतर मुंबईत आणि राज्यात कसं चित्र असेल? अतिशय आनंदाचा दिवस आहे आज प्रत्येक मुंबईकराकरता आणि अनेक महिन्यांपासून याचा सगळ्या प्रक्रियेमध्ये मीच नाही, मला वाटतं आम्हाला आनंदच आहे की बाबा आज शेवटी दोन भाऊ एकत्र आलेत. खरं तर NSCI डोम मध्ये जेव्हा ते दोघांनी हस्त आंदोलन केलं त्यावेळीच मराठी माणसाची ही आशा होती, अपेक्षा होती की लवकरात लवकर करावं. मीडियात अनेक दिवस बातम्या चालू होत्या की आज सुद्धा युतीची घोषणा नाही, तेव्हा आम्हाला अनेक फोन यायचे, लवकर करा लवकर करा. कारण लोकांना जागा वाटपात इंटरेस्ट नव्हता, भाऊ कधी एकत्र येत त्याच्यात इंटरेस्ट होता. आणि आज शेवटी ते आलेले आहेत. अचूक टायमिंग त्यांनी साधलेलं आहे. बरोबर आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर त्यांनी हे घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे आता सगळं एकदम परफेक्ट काम बसलेलं आहे. सर, आपण ज्या विधानसभेत आहोत ती आदित्य ठाकरेंची विधानसभा आहे आणि याच विधानसभेत काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं की ज्यामध्ये मुंबईची जी कामं आहेत ती दाखवलेली आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींवरती सातत्यानं महायुती असतील, सत्ताधारी पक्ष असतील, हे टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर काव्यात्मक टीका होताना सुद्धा आपल्याला या राजकीय सगळ्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाली. एकूण या टीकेकडे कसं पाहता? टीका तर ते करणारच ना, पण प्रॉब्लेम त्यांचा असा आहे की भाजप आमच्या सोबतच होती, कशी टीका करणार मला हे नाही कळत. म्हणजे एका बाजूला काही जर कमी राहिलं असेल महापालिकेकडनं तर हे शिवसेनेमुळे कमी राहिलं. कोस्टल रोड त्याचं 100% श्रेय मुंबई महानगरपालिकेचे आमच्या अधिपत्याखाली, त्याचं श्रेय हे घेतात. ही दुटप्पी भूमिका सगळ्यांना कळते. खरं तर सर, आता काही काळांपासून बातम्या पण अशा येत होत्या की महानगरपालिकेच्या ज्या मुदत ठेवी आहेत त्याही कुठेतरी घटत चाललेल्या आहेत. एकूणच कसं पाहताय आत्ताची शिवसेनेची पुन्हा एकदा महानगरपालिकेवर सत्ता येणं आणि 25 वर्षांचा जो प्रवास आहे तो अबाधित राहणं हे आत्ताच्या घडीला कितपत महत्वाचं? नाही, नक्कीच ना. शिवसेनेने जे आर्थिक नियोजन केलेलं त्याबद्दल सुद्धा आदित्य साहेबांनी सांगितलं आणि येणाऱ्या काळात जाहीर सभांच्या माध्यमातून हे सगळे मुद्दे मांडू आम्ही. सर, एक शेवटचा प्रश्न की या सगळ्या संदर्भात आता एकूण पुढची भूमिका कसं असणार आहे? कार्यकर्त्यांमध्ये कसं मनोमिलन? कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन हे 6 महिन्यापूर्वीच झालेलं. सगळे युती करता थांबलेले, काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई आपल्या सोबत होते आणि आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंची जी राजकीय युती आहे ती राजकीय युती झालेली आहे अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे येत्या काळात नेमका या युतीचा, या घोषणेचा मतांवरती कसा परिणाम होतोय किंवा मतदारांवरती कसा परिणाम होतोय आणि मग त्याच्यानंतर मतांवरती याचा कसा परिणाम होतो आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. त्याच सोबत दोन्ही ज्या आहेत, सत्ताधारी असतील किंवा शिवसेना असेल, मनसे असेल, यांच्याकडनं मुंबईतल्या कामांवरती सातत्याने बोललं जात आहे. एकीकडे अमित साटम आहेत, आशिष शेलार असतील, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांची जी फळी आहे ती सुद्धा मुंबईतल्या विकास कामांवरती प्रामुख्याने बोलताना आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळेच जर का आपण पाहिलं तर ही जी निवडणूक आहे ती सर्वच राजकीय पक्षांसाठी, नेते मंडळींसाठी अटीतटीची झालेली आहे. मागील 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेना पक्षाचं वर्चस्व होतं. शिवसेनेनं 2022 मध्ये त्यांच्यामध्ये पक्षफुटी झालेली होती आणि त्यानंतर कुठेतरी एक उतरती कळा लागलेली होती पक्षाला. अनेक कार्यकर्ते असतील, माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांचा इतर पक्षांमध्ये प्रवेश सुद्धा झालेला होता. मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे आता सध्या ठाकरेंसोबत राहिलेले आमदार असतील किंवा नगरसेवक असतील किंवा जे कार्यकर्ते असतील ते तर असणारच आहेत सोबत. मात्र जर पुन्हा कुणाला ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना कशा पद्धतीनं याच्यामध्ये प्रवेश करता येईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि एकूणच आज वरळीतल्या ब्ल्यू सी या हॉटेलमध्ये जी पत्रकार परिषद होती ती पार पडलेली होती आणि त्यामध्ये अधिकृतपणे आम्ही राजकीय युती करत आहोत अशा पद्धतीची जी घोषणा आहे ती घोषणा करण्यात आलेली होती. त्यामुळेच आता भविष्यात या घोषणेचा कसा जो परिणाम आहे तो परिणाम मतदारावरती होतोय, निवडणुकीवरती होतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. अर्थातच राजकीय पटलावर जी घोषणा होती त्याचा एक नक्कीच वेगळा इम्पॅक्ट किंवा जो वेगळा परिणाम आहे तो नक्कीच दिसणार आहे.